या भारत मातेच्या कुशीत राहणाऱ्या प्रत्येक माता पित्यानं 3 गोष्टींची अपेक्षा आपल्या मुलांच्याकडून अजिबात करायची नाही. आणि ह्या जर 3 गोष्टींची अपेक्षा जर केली नाही ना, तर उत्तम प्रकारे जीवन आपल्याला जगता येईल शेवटच्या श्वासापर्यंत. आणि त्यासाठी एक सुंदर अशी गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. अतिशय ज्ञानवर्धक असणारी गोष्ट, की एका कावळीनीला सांगितलेली गोष्ट आहे, म्हणजे आपल्या प्रियकरणीला सांगितलेली गोष्ट आहे. सुंदर अशी गोष्ट आहे. उत्तम प्रकारे जीवन जगता येईल या कलियुगामध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका. आपण म्हातारे झाल्यावर म्हणजे आपलं वय झाल्यानंतर 3 गोष्टींची अपेक्षा जर प्रथमपासून आपण ठेवली नाही ना, तर म्हातारं झाल्यानंतर आपल्याला अजिबात दुःख होणार नाही. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला फक्त जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट जरूर द्या, कारण हेच अंतिम सत्य आहे. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, घनदाट अशा जंगलामध्ये उंच अशा झाडावरती कावळ्याचा घरट होता. कावळा आणि कावळीन दोघेही गप्पा मारत होते आणि गप्पा मारता मारता आनंदानं त्या कावळीने सांगितलं, अहो मी आता गर्भवती आहे. आता आपल्याला पिल्लं होणार, म्हणजे आपली मुलं होणार आपल्याला, आणि आपलं जीवन आता सुखी बनणार. आता कुठल्याही गोष्टीची आपल्याला काळजी नाही, आणि आपली मुलं आपली एका आधाराची काठी बनणार. आणि आपल्याला वय झाल्यानंतर आपल्याला नक्की खायला घालणार. काही आपल्याला दुःख नाही आता होणार इथून पुढं. फक्त त्याचा आपण सांभाळ करायचा. हे कावळ्यानं सगळं ऐकून घेतलं ध्यान देऊन, आणि कावळ्यानं स्मित त्या ठिकाणी हास्य केलं त्यांच्या भाषेत. आणि कावळा त्या ठिकाणी सांगू लागला आपल्या प्रियकरणीला, अगं मुलं झाल्यानंतर खुश तर होणार आपण दोघंही, परंतु माझं ध्यान देऊन ऐक. आपल्या मुलांच्याकडून म्हणजे आपल्या संततीकडून फक्त 3 गोष्टींची आपण अपेक्षा करायची नाही. आणि या 3 गोष्टींची जर आपण अपेक्षा केली नाही ना, तर उत्तम प्रकारे आपल्याला जीवन जगता येईल. कावळीने बघा त्या सांगितलं, हो कुठल्या 3 गोष्टी आहेत. आणि तो कावळा सांगू लागला, फक्त ही गोष्ट ऐक शेवटपर्यंत, तरच आपण सुखी राहू शेवटच्या क्षणी. आणि कावळा त्या ठिकाणी आपल्या प्रियकरणीला सुंदर अशी गोष्ट सांगू लागला, की एका गावामध्ये एक पती पत्नी राहत होते. दोघेही पती पत्नी अतिशय प्रेमानं राहत होते. कष्ट मेहनत करून जीवन जगत होते. आणि त्यांच्याकडे पैसा सुद्धा होता. दुःख एकच होतं, संतान नव्हती, मुलबाळ नव्हतं. त्यामुळे हे दोघं दुःखी राहू लागले. त्या पतीनं विचार केला आणि आपल्या पत्नीला सांगितलं, की तू काय काळजी करू नकोस, माझ्याकडची सगळी धनसंपत्ती मी घालवील पुत्र होण्यासाठी. आपण मोठमोठ्या डॉक्टरकडे जाऊ, आयुर्वेदांच्याकडे जाऊ, परंतु तुला पुत्र होणार हे निश्चित, काही काळजी करू नको. लग्नाला 15 वर्षाचा काळ निघून गेलेला होता. आणि त्या पतीनं त्याच्याकडे जी संपत्ती होती बघा, पैसा जो काय होता, तो मूल होण्यासाठी दवाखान्यात सगळा पैसा घालवला. आणि त्याची पत्नी गर्भवती राहिली. दोघांनाही गगनात मावेनासा आनंद झाला. दोघेही पुढचे स्वप्न रंगू लागली, की आपल्याला होणारं मूल मोठं होईल आणि आपली ती म्हातारपणाची काठी राहील. बघता बघता 9 महिने निघून गेलं. निसर्ग नेमानं त्या ठिकाणी त्या पत्नीला सुंदर असं बालक झालं. पत्नी तर बेशुद्ध होती. नर्सनी त्या ठिकाणी त्या पतीला बोलून घेतला आणि सांगितलं, हो तुम्हाला सुंदर असा बालक झाले, मुलगा झालाय. गगनात मावेनासा आनंद त्याला झाला. आणि पत्नी थोड्या वेळातच शुद्धीवरती आली. दोघांनाही आनंद झाला एकदम. परंतु त्या नर्सनी त्या ठिकाणी सांगितलं, हो तुमचा मुलगा दिसायला खूप सुंदर आहे, परंतु एक गोष्ट कमी हो मुलाला तुमच्या. त्यानं विचारलं, का हो काय कमी आमच्या मुलामध्ये. त्या नर्सनी सांगितलं, हो तुमचा मुलगा दिसायला सुंदर आहे, हातपाय सगळं चांगले आहेत, परंतु त्याला एक डोळा नाही हो, जन्मताच त्याला डोळा नाही. तुम्ही दोघांनी विचार करा. ती नर्स सांगू लागल्या, तुम्ही दोघांनी विचार करा, तुमच्या दोघातली एक जरी डोळा त्या मुलाला दिला तर मुलाचं उत्तम प्रकारे जीवन त्याला जगता येईल पुढं समाजामध्ये. तुम्ही विचार करा आणि मला सांगा. आता दोघेही विचार करू लागले पती पत्नी. आईनं सांगितलं, हो बघा तुम्ही तरी द्या, नाही तर मी तर देते डोळा. त्या पित्यानं सांगितलं नर्सला, की आमच्या पुत्राला एक डोळा जरी असेल ना तरी चालतंय. तो एक डोळ्यानं हा निसर्ग पाहिल, ही सृष्टी पाहिल, आणि त्याचंही तो काम करेल. परंतु माझा जर एक डोळा काढून दिला तर या पुत्राचा सांभाळ पुढं कोण करेल. कारण लक्षात घ्या, आई घरात असते, पिताच त्या मुलासाठी कष्ट करतो बाहेर जाऊन, आणि उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी सगळ्या सुविधा हा पिता निर्माण करून देतो. पिता सांगू लागला, मी कष्ट करून पोट भरतो, मी जर ह्याला डोळा दिला त्याचं संगोपन पुढं कोण करणार, खर्च कोण करणार, एकच डोळा राहू द्या. त्यावेळी लक्षात घ्या, हे आईनं ऐकलं. शेवट आईची माया आहे हो. आई त्या ठिकाणी म्हणाली, अहो तुम्ही बोलताय ठीक आहे, परंतु मी तर घरात असते ना, मी तर फक्त स्वयंपाक करते. माझा एक डोळा काढून त्या मुलाला मी देईल, आणि माझा मुलगा सुंदर दिसेल, कुरूप दिसणार नाही, समाजामध्ये त्याला कुठली अडचण येणार नाही,
सुंदररित्या काम करील आणि शेवट आपला सांभाळ करील हो. म्हातारपणाची काठी आपल्याला ती काठी मजबूत झाली पाहिजे, आईनं सांगितलं. आणि शेवटी आईनं डोळा काढून त्या मुलाला दिला बघा. मुलाला दिसू लागला, मुलगा सुंदर दिसू लागला. पती पत्नी मुलगा घरी आले निघून. आनंदात हे कुटुंब जीवन जगत होतं. मुलाचा जो बाप होता दिवसभर काम करायचा आणि आपल्या कुटुंबासाठी तो पैसे कमवायचा, की मुलाने मोठं व्हावं, उत्तम शिक्षण त्याला मिळावं, नोकरी चांगली लागावी, समाजाची सेवा करावी, माता पित्यांची सेवा करावी. हे दोघांनी स्वप्न त्या ठिकाणी रंगवलं बघा. हळूहळू दिवस निघून जाऊ लागले. मुलगा खेळू लागला, बागडू लागला, बोलू लागला. 2 वर्षाचं वय झालं. 2-2.5 वर्षाचं. गगनात मावेनास आनंद दोघाला होता. सुख कुटुंब होतं बघा. दररोज दोघं ही स्वप्न रंगवायची की आपला मुलगा आता मोठा होईल, त्याला आपण शाळेत टाकू, उच्च शिक्षण देऊ, त्याला डॉक्टर बनवू, असे स्वप्न या दोघांनी रंगवली होती. परंतु नियतीचा डाव कुणाला कळला. एक दिवस हा मुलाचा पिता जो आहे ना, तो कामावरती गेला आणि रस्त्यानं जाता जाता अपघात झाला हो. गाडीने उडवलं. त्याच ठिकाणी देहांत झाला. त्या पत्नीला एवढं दुःख हो, दुःखाचा डोंगर कोसळला की आता या मुलाचं संगोपन मी कसं करायचं एकटीने. डोळा तर एक नाही. पिता देवाच्या घरी गेला. आता हे सगळं कार्य झाल्यानंतर अंत्यविधी वगैरे सगळं केलं त्या बिचारीने. जे पैसे तिच्याकडे होतं तिने सगळं घालवलं बघा, थोडंसं राहिलेलं. परंतु त्या मातेनं विचार करा, लक्षात घ्या, एक डोळा नवरा नाही. आणि तिनं मनामध्ये विचार केला की आपल्या नवऱ्याचं स्वप्न, आपल्या दोघांचं स्वप्न मी साकार करील. डोळा नसू द्या, मेहनत करील, परंतु मुलाला डॉक्टर बनवणारच. आणि ती माता काम करू लागली हो. लोकांच्या घरची कामं करायची, 10 घरची भांडी धुवायची, धुणं धुवायची, आणि त्या मुलाला सगळं मी संगोपन करायची खर्च. असं होता होता मुलगा 5-6 वर्षाचा झाला. आता शाळेत टाकायचं. फाटलेली साडी आणि असलेला तो कुरूप चेहरा, कारण एक डोळा होता ना, त्यामुळे चेहरा त्याचा कुरूप चकणी दिसायची. माता ती त्या तालुक्याच्या गावी गेली. उच्च असणारी शाळा, सगळ्यात चांगल्या असणाऱ्या शाळेमध्ये त्या मुलाला घेऊन गेली. शिक्षक पाहत होते. कुणीतरी फाटलेली साडी बाई आली मुलाला घेऊन. शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे गेले. त्यांनी समजून सांगितलं, हो तुम्ही मुलाला आमच्या शाळेत टाकता या मोठ्या, हे बरोबर आहे, तुमचं स्वप्न आहे, परंतु इथली फी मोठी. इथं असणारी मुलं सगळी श्रीमंताची मुलं शिकतात, गाड्याने येतात, तुम्हाला ही सगळी फी भरायला जमल का? त्या मातेने उराशी बाळगलेलं एक स्वप्न होतं की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं. अहो मी कष्ट मेहनत करील, पण तुमची फी भरणारच मी. फीशी मतलब आहे ना तुम्हाला, माझ्या मुलाचं नाव नोंदवा. आणि त्या प्राचार्यांनी त्या ठिकाणी बघा त्या मुलाचं नाव नोंदवलं आणि त्या शाळेत आईनं टाकलं. दररोजची ही माता आपल्या मुलाला शाळेत सोडा यायची बघा, आणि आणायलाही यायची. एवढी मुलाची काळजी घ्यायची, कारण तिच्या मनामध्ये, तिच्या डोळ्यामध्ये एक चित्र डोळ्यासमोर उभं होतं की आपल्या पतीचा मृत्यू अपघातामध्ये झालाय. म्हणून मुलाला बघा भीतीनं सोडा यायची आणि आणाय बी यायची वेळेला. आणि दिवसभर ती धुणं भांडी करायची बघा, दुसऱ्याच्या घरची. 10 घरची भांडी करत होती धुणं, आणि सगळी या मुलाची फी भागवायची. असं करता करता दिवस निघून चाललेलं होतं. 12-1 वाजेपर्यंत बघा ही महिला म्हणजे माता काम करत होती. आणि नंतर मुलगा मोठा झाला. 5वीला मुलगा गेलेला होता. त्याला सगळं कळू लागलं, कारण आई सोडायला येत होती, न्यायला येत होती. आणि 5वीला गेल्यानंतर बघा कळायला लागल्यानंतर शेजारची जी मुलं आहेत त्याच्या क्लासमधली त्याला चिडवायला लागली, हो अरे तुझ्या आईला तर एकच डोळा आहे, तुझी आई चकणी आहे, कानी आहे, किती विद्रूप आहे रे तुझी आई, असं म्हणून त्याला चिडवायला लागली. मुलाला वाईट वाटू लागलं. त्यानं घरी गेल्यानंतर आपल्या आईला सांगितलं, आई तुम्हाला आता उद्यापासून सोडायला येऊ नको ग, आणि आणायला येऊ नको. माझ्या शाळेतली माझे मित्र जोडीदार सगळी मुलं मला चिडवतात की तुझी आई कानी आहे, चकणी आहे, किती विद्रूप दिसायला रे. फाटलेली साडी. आईच्या डोळ्यात पाणी येत होतं एका डोळ्यातून बघा, त्या दुःख होतं. मुलाच्या सुखासाठी आईनं सांगितली, बाळा अरे तुझ्या वडिलांचा रस्त्यात अपघात झालाय, असं कुठलंही संकट आपल्यावरती येऊ नये म्हणून मी तुला सोडायला येते. तूच माझ्या म्हातारपणाची काठी, तूच माझं शेवटचं एक स्वप्न आहे, आणि ते पुरं करण्यासाठी मी धडपडते रे. पण नाही बाळा, तू आनंदी आहेस ना, तर मी नाही येणार उद्यापासून. ती आई बघा दुसऱ्या दिवसापासून आपल्या मुलाला सोडायला शाळेमध्ये येत नव्हती. 10-15 घरचं धुणं भांडी करत होती आणि मुलाची फी भरत होती. दिवसामागून दिवस चालले होते. असं करता करता त्या मुलाचं माध्यमिक शिक्षण गावातलं बघा झालं, म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण. आता मुलाला दुसऱ्या मोठ्या गावी पाठवावं लागत होतं. जिल्हा स्तरावर मोठी शाळा होती तिथं. आता तिथं गेल्यानंतर मार्क चांगली पडली होती, हुशार मुलगा होता, कॉलेजला गेला. परंतु आता तिथं राहण्याची व्यवस्था, ती रूमचे खर्च. आईनं सांगितलं, बाळा घाबरू नको, तो मोठ्या शाळेमध्ये जाऊन ॲडमिशन घे. आणि मोठ्या असणाऱ्या उच्च शिक्षित शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन झालं बघा. आईनं सगळं पैसे भरलं. 10 नाही 15 घराची मी भांडी घासल,
आणि मेहनत करू लागले त्याची आई. आणि मुलाला महिन्याला बघा पैसे द्यायची, राहण्याचं भाडं. दिवस रात्र मेहनत करत होती. स्वतःला साडी घेत नव्हती, 30 साडी शिवून घालणारी आई. पायात चपल्या नव्हत्या, एवढं कष्ट मेहनत करत होती बघा. परंतु मुलाचं शिक्षण हळूहळू पुढं चाललेलं होतं. त्या आईनं डॉक्टर बनवलं मुलाला. डॉक्टर झाला हो शहरामध्ये. मुलानं आईला पत्र पाठवलं की आई मी डॉक्टर झालो. आईनाथ गगनात मावेनासा आनंद झाला. परंतु मुलगा गावी येत नव्हता. नुसता पत्र पाठवायचा आणि सांगायचा मी डॉक्टर झालोय आई. आई आता मी मोठा दवाखाना टाकलाय. दुसरं पत्र आलं आणि आईला गगनात मावेनासा आनंद झाला. बाळा गोरगरिबांची सेवा कर रे बाळा, अशी आई सांगायची. आईला वाटत होतं माझा मुलगा एक दिवस मला भेटाय जरूर येईल. आईची वेडीच माया. कोणाची तरी चांगली गाडी कार आपल्या घरासमोर गेली तर आई धावत जायची, बघायची माझा मुलगा आला असेल. परंतु मुलगा नसायचा हो. असं करता करता दिवस निघून चाललं आणि एक पत्र आलं आईला. आई मी लग्न केलं, एका मोठ्या डॉक्टरांच्या मुलीशी मी लग्न केलंय. आईला फार दुःख झालं. आई म्हणू लागली बाळा अरे कष्ट आणि मेहनत करून मी तुला शिकवलं. माझी इच्छा होती की माझ्या सोनेला मी पाहिल, मी लग्नामध्ये मिरवील चांगली कपडे घालून. परंतु ते सुख मला तू दिलं नाही रे. पण बाळा असू दे, तू सुखी आहे ना, तू डॉक्टर झाला, लग्न केलंस, मला आनंद आहे. परंतु तू मला एक दिवस भेटायला ये. असे दिवस निघून चालले होते. ती आई आपल्या मुलाची पाखरासारखी वाट पाहत होती. दररोज येणारी गावातून येणारी बसकडे पाहायची. गावातून येणारी चांगली नवीन गाडी गेली तर ती धावत जायची वेड्यासारखी आणि बघायची माझा मुलगा आला आहे का. मुलगा नसायचा. दिवसामागून दिवस चाललेले होते आणि आईला तिसरं पत्र आलं. आई तुला नातू झाला, मला मुलगा झालाय. हे पत्र वाचल्यानंतर आईला अजून दुःख वाढलं की माझ्या नातवाला मी मांडीवर घ्यावं, त्याला आंघोळ घालावी, तेलानं मालिश करावं. हे बाळा सुख मला तू दिलं नाही. फक्त पत्र तो पाठवत होता, ना पैसे पाठवत होता, ना काही. आणि तिसरं पत्र आल्यानंतर नातू झालाय. आईला राहावा ना त्या. आईनं विचार केला तरी सुद्धा बघा धुणं मांडी घासत होती पोटासाठी. काय करावं, मुलगा पैसे पाठवत नव्हता. परंतु मुलानं सुखी राहावं हाच आशीर्वाद त्या आईचा होता. शेवटी आईनं विचार केला, ते पत्र घेतलं, त्याच्यावरती पत्ता होता तो मुंबईचा. कुठून पत्र आले, थोडेसे पैसे घेतले जाण्याचे आणि आई मुंबईला गेली आपल्या मुलाला भेटण्यासाठी, आपल्या सुनेला भेटण्यासाठी, आपल्या नातवाला भेटण्यासाठी. आणि एसटी स्टँडवर असताना आई फिरत होती की जायचं कसं. रिक्षावाला आला, विचारलं आजी जायचंय कुठे. बाळा हे माझ्याकडे असणारं पत्र. आणि ते पत्र होतं आईनं त्या फाटक्या पदरात बांधलेलं पत्र होतं. ते पत्र काढलं आणि त्या रिक्षावाल्याला दाखवलं. बाळा मला या पत्त्यावरती जायचंय. रिक्षावाल्यानं तो पत्ता वाचला, कारण रिक्षावाला त्याच भागातला होता. तर तो पत्ता होता मोठ्या एका नामांकित डॉक्टरचा. त्या भागातील परिसरातील लोक त्याला ओळखत होती. फार मोठा त्याचा बंगला होता. आजी तुम्ही बसा गाडीमध्ये. कोण आहेत ते डॉक्टर तुमचे. आईनं सांगितलं तो माझा मुलगा आहे. आणि त्या प्रामाणिक रिक्षावाल्यानं या म्हाताऱ्या आजीला त्या बंगल्याच्या समोर नेऊन सोडलं. त्या बंगल्याला सिक्युरिटी होती, 2 सिक्युरिटी होते. पटकन ती आई बंगल्यात घुसली, गेली. सिक्युरिटीने हात धरला. अहो कुठं चालला, इकडे भीक मागण्यासाठी. कारण ती कपडे दिसणारी तशी होती, साडी फाटलेली होती, 2-3 जागेवर साडी फाटलेली, दंड घातलेला त्याला. आईच्या पायात चपल्या नव्हत्या आजीच्या. अहो तुम्ही कुठं चाललाय, चोरी बिरी करायला चाललाय का भीक मागाय. ती सिक्युरिटी म्हणाले. त्या म्हाताऱ्या आजीने सांगितलं अरे बाबा मी चोर नाही किंवा चोरी करायला चालले नाही, माझा मुलगा इथे राहतो. अहो हे मोठे डॉक्टर आहेत, ह्या तुमचा मुलगा असू कसा शकेल. त्या आईनं सांगितलं बाळा हा माझाच मुलगा आहे. ती सिक्युरिटी त्या ठिकाणी म्हणाले की तुमच्याकडे काय पुरावा आहे तुमचा मुलगा आहे असा. आणि त्या आईनं फाटक्या पदरात बांधून ठेवलेलं ते पत्र काढलं आणि दाखवलं. बघ बाळा माझ्या मुलानं हे पत्र पाठवलंय. त्या सिक्युरिटीने ते पत्र वाचून पाहिलं तर खरंच त्या आजीच्या नावे आलेलं याच पत्त्यावरून असणारं पत्र. आजीला सांगितलं डॉक्टर साहेब वरती येत, आज घरीच येत. आजीला सोडलं त्या सिक्युरिटीने. आजीनं बाळासाठी आणलेला गावावरून खाऊ भाजी काय थोडीशी आणली होती, ती पिशवी हातामध्ये. आजी वर गेली आणि त्या लांब मोठ्या असणाऱ्या गॅलरीमध्ये स्पेसमध्ये पाळणा बांधलेला होता आणि पाळण्यामध्ये बाळ झोपलेलं होतं. आजी धावत गेल्याने त्या बाळाला उचललं आणि आपल्या ओराशी लावलं. पटापट त्याच्या पापी घेतल्या आणि ते बाळ उठलं आणि रडू लागलं. आता बाळाचा आवाज आल्यानंतर धावत आली त्या डॉक्टरची पत्नी म्हणजे आजीची सून. म्हणली ही चोर कुठनी घुसली भिकारीन, माझ्या मुलाला चोरून चाललंय, पळा पळा पळा. आपल्या पतीला आवाज दिला आणि पती त्या ठिकाणी धावत आला. पती जसा धावत आला तसं आजीनं पाहिलं की माझा मुलगा आहे. ते डॉक्टरची पत्नी म्हणजे सून सांगू लागला हो या म्हातारीने या बाळाला चोरून चालवलंय आपल्या घरातीला. आजी सांगू लागली
अगं तू काय बोलतेस? हा माझा नातू आहे, हा माझा मुलगा आहे आणि तू माझी सून आहेस. हे शब्द त्या मुलाच्या कानावरती पडत होते. सुनेनं विचारला, हो ही तुमची आई का असली? मुलानं क्षणभर थांबला आणि सांगितलं, ही माझी आई नाही, माझी आई तर कधीच मेली. आईच्या डोळ्यातून पाणी वाहत होत. बाळा असा का म्हणतोस रे? मी तुझी आई. म्हणला, नाही नाही, माझी आई कधीच मेली. आईच्या डोळ्यातून पाणी वाहताना आई त्या ठिकाणी सांगू लागली, बाळा तुझं बरोबर आहे, परंतु माझाही मुलगा तुझ्यासारखाच दिसत होता. मी कष्ट मेहनत करून त्याला शिकवलं आणि तो बी डॉक्टर झालाय. असू दे, तुझी आई मेली ना, परंतु माझा आशीर्वाद सदैव माझ्या मुलाच्या पाठीशी. फक्त मला चोर म्हणू नकोस. आणि ती आई थरथरणारी तिची पावलं, थरथरणारे तिचे हात, त्या बंगल्याचा जिना हळूहळू उतरू लागली. आजी खाली निघून गेली. खाली आपली पिशवी होती. तो सिक्युरिटी बंगल्याचा धावत आला. काय झालं हो आजी? म्हणली, काय नाही बाळा, मला तहान लागली, तू पाणी घेऊन ये. आणतो म्हणला. परंतु बाळा थांब, पाणी नको आत्ताच आणू, माझं फक्त एक पत्र लिहि तू. आणि आईनं पत्र त्या सिक्युरिटीला लिहायला दिलं. बघा, सांगा आजी काय लिहायचं त्याच्यामध्ये, कारण सिक्युरिटीला समजलं होतं हे सगळं रहस्य, की हा डॉक्टर त्याच्या वयस्कर आजीला तो ओळखत नाही. आई सांगू लागली, बाळा पत्र अशा पद्धतीने ले, कष्ट मेहनत करून शिकवलं, तुझं वडील वारल्यात, माझा डोळा काढून तुला दिलाय, तुला लहानपणी डोळाच नव्हता, ही सगळी माहिती लिहिली, अशी कसं तुला उभं केलं या जीवनामध्ये आणि तू कसा डॉक्टर झालास सगळं लिहिलं. बघा, जन्मताच तुला डोळा नाही, सगळं लिहिलं. आणि त्या सिक्युरिटीने सांगितलं, बाळा मला एक ग्लास पाणी घेऊन, आता तहान लागली रे, घशाला कोरड पडली. सिक्युरिटी धावत गेला, कारण पाणी थोडंसं लांब होतं. पाणी आणायला गेला आणि त्याच वेळेस त्या मातेनं आपल्या फटक्या पदरानं गळ्याला फास घेतला. हो तिथंच खिडकीला, वयस्कर असणारी आजी. सिक्युरिटी धावत आला आणि तो पाहतोय तर काय, आजीनं फास घेतलाय गळ्याला. पाणी पिली नाही म्हातारी, कारण तिला ती दुःखच सहन झालं नाही शेवटच्या क्षणी. कारण तिनं जे स्वप्न रंगवलं होतं, स्वप्न पुरं झालं, परंतु स्वप्न पुरं करण्याला त्या ठिकाणी किंमतच राहिली नाही. तो सिक्युरिटी धावत गेला आणि त्या डॉक्टरला वर जाऊन सांगितलं, हो तुमच्याकडे जी म्हातारी आजी आलती ना, तिनं फाशी घेतली. तो डॉक्टर आणि त्याची पत्नी धावत खाली आली आणि त्या डॉक्टरच्या पत्नीनं पाहिलं, त्या म्हाताऱ्या आजीच्या हातातलं पत्र घेतलं आणि पत्र पूर्ण वाचलं. सगळं पत्रात लिहिलेलं होतं की हा डॉक्टर, हा मुलगा माझाच आहे, लहानपणी याला जन्मतात डोळा नव्हता, मी डोळा दिला म्हणून मी कुरूप दिसायला लागले. कष्ट मेहनत करून दुसऱ्याची भांडी कपडे धुवून मी याला डॉक्टर बनवले. हा माझा एक आधार होता जीवनाचा, काठी होती, पण याला मला ओळखलं नाही. माझ्या सुनेनं माझ्या नातवाला माझी भेटण्याची इच्छा होती अखेरची, म्हणून मी इथे आले. बाळा मी देवाच्या घरी आता जाते, परंतु तू नाराज होऊ नकोस, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. हे सगळं ऐकलं तर त्या डॉक्टरला बघा रडू आलं, परंतु वेळ निघून गेली आणि तो सांगू लागला, आई माझी पत्नी एका नामांकित डॉक्टरची मुलगी आहे, तिला जर समजलं की माझी आई एका डोळ्यानं आंधळी, फाटलेली कपडे आणि थरथरणारे हातपाय, अशी गरीब घरातील माझी आई आणि मी गरीब घरातील आहे, असं कळल्यानंतर माझी पत्नी मला सोडून जाईल, म्हणून मी आई तुला ओळखलं नाही. अंतर मनामधून माझ्या असं नव्हतं, पण तो डॉक्टर सांगू लागला, परंतु वेळ निघून गेलेली होती. आईने स्वप्न पुरं केलं, परंतु स्वप्नाला अर्थ राहिलेला नव्हता. हा कावळा त्या ठिकाणी आपल्या कावळींना सांगू लागला, ध्यान देऊन ऐक, तू तुला संतती होणार आहे, मलाही होणार, म्हणजे आपलीच मुलं बाळ होणार आहेत आता. परंतु त्याच्या बाबतीत 3 गोष्टी अशा आहेत की शेवटच्या क्षणापर्यंत त्याची अपेक्षा तुम्ही ठेवू नका, तरच आपण दोघी सुखी राहू. आणि तो कावळा त्या ठिकाणी सांगू लागला कावळीनीला, आपल्या प्रियकरीला, ध्यान देऊन तू ऐक, पहिली गोष्ट की आपली जी होणारी मुलं आहेत ते आपला शेवटच्या क्षणी म्हणजे म्हातारपणे आपला आदर करतील, आपला आधार बनतील, हा विश्वास मनामध्ये तू ठेवू नकोस. याची कुठलीही गॅरंटी नाही. पहिल्यापासून स्वतःला आपण मजबूत बनवू शेवटपर्यंत, की आपल्याला कुणीच नाही. आपल्या मुलांचं संगोपन करू, शिक्षण देऊ, त्यांना मोठं करू, याचा अर्थ, परंतु ते आपल्याला सांभाळतील, आपला आधार बनतील, हा विश्वास आपण ठेवायचा नाही. ही पहिली गोष्ट. आणि परत त्याच्यामध्ये तो कावळा सांगतोय की आपल्याकडे असणारी जी धनसंपत्ती आहे, जी काय आहे ती शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला काहीतरी राहील, अशी संपत्ती आपल्या जवळ आपण ठेवायची. की मुलगा मोठा झाल्यानंतर, मुलगी मोठा झाल्यानंतर आपल्याला कोणीतरी खायला देईल ही अपेक्षा ठेवायची नाही. स्वतःच्या पायावरती शेवटपर्यंत जीवन जगायची अपेक्षा आपण ठेवायची. धनसंपत्ती ठेवायचीच काही ना काय. दुसरी गोष्ट तो कावळा सांगू लागला की आपली जी मुलं आहेत, आपली संतान आहे, आपल्याला शेवटपर्यंत विसरणार नाहीत. आपल्याला ही गॅरंटी आपण मनामध्ये ठेवायची नाही की आपली मुलं आहेत, मोठी झाल्यानंतर शेवटपर्यंत आपल्याला कधीच विसरणार नाही. हे वाक्य आपण अजिबात मनामध्ये ठेवायचं नाही.
त्यांचा सांभाळ करायचा आपण. पण शेवट आपल्याला मुलं आपली कधीच विसरणार नाहीत. आपली मुलं दुसऱ्यासारखी नाहीत. आपली मुलं विसरणार नाहीत. आपण त्यांना संस्कार दिलेत ही मनामध्ये इच्छा अजिबात ठेवायची नाही. तिसरी गोष्ट तो कावळा सांगू लागला की आपली होणारी जी संतान आहे ते आपला आदरच करील शेवटपर्यंत. शेवटच्या क्षणापर्यंत आपला आदर करील. समाजामध्ये आपली कुठल्याही परिस्थितीमध्ये मान खाली घालून देणार नाही. बघा समाजात असं काय कुठली गोष्ट करेल आपला मुलगा मुलगी, अशी अपेक्षा आपण बाळगायची नाही. तरच उत्तम प्रकारे जीवन जगता येईल. कारण त्या वयस्कर आजीनं कष्ट मेहनत करून आपल्या मुलाला सांभाळलं होतं, डॉक्टर बनवलं होतं. आणि तिची इच्छा होती की माझा मुलगा शेवट माझा आधार आहे, माझा सांभाळ करील, समाजामध्ये मान खाली घालावेल असं तो वागणार नाही. शेवटपर्यंत तिनं निश्चय केला होता, परंतु त्याचं तिला फळ मिळालं नाही. शेवट फाशी घेऊन मारावं लागलं म्हातारीला बघा, कारण तो धक्का सहन झाला नाही. तर मित्रांनो, सुंदर अशी गोष्ट आहे, ज्ञानवर्धक. आजही आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असे अनेक कुटुंब आहेत की मुलाला शिकवलं, शिक्षण झाल्यानंतर, नोकरी झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर मुलं परत माघारी चालले. अशा कित्येक घटना घडल्यात या महाराष्ट्रात. देशामध्ये अशा अनेक घटना घडल्यात की अनेक मुली आंतरजातीय विवाह करून त्या पळून निघून गेल्या. बापाला, आई बापाला शर्मेनं मान खाली घालावी लागली. समाजामध्ये जीवन नको वाटू लागलं. अनेकांनी फाशी घेऊन मृत्यू पत्करला. कारण ह्या घटना घडू नयेत की मुलांच्याकडून आपण हा 3 अपेक्षा ठेवायच्या नाहीत, अजिबात ठेवायच्या नाहीत. उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी शिकवायचं, उत्तम प्रकारे शिक्षण द्यायचं. परंतु ह्या ज्या अपेक्षा आहेत आपण मुलांच्याकडून अजिबात बाळगायच्याच नाहीत. जी काही धनसंपत्ती काही का असताना थोडीशी, ती शेवटपर्यंत आपल्या जवळ ठेवायची की आपल्याला हात कोणापुढेही पसरायला लागले नाही पाहिजेत की बाबा मला 10 रुपये दे, आज मला लागतात. ही अपेक्षा अजिबात ठेवायची नाही बघा. तरच उत्तम प्रकारे हा वयस्कर आपण म्हातारा झाल्यानंतर उत्तम प्रकारे जीवन जगता येईल ताहटमानेनं. कारण निसर्गाचा नेम आहे की एकट्यानंच यावं आणि एकट्यानंच जावं. हा एक निसर्गाचा नियम आहे. सुंदर अशी कथा ही जर आवडली असेल ना, तर जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट आम्हाला जरूर करा. हेच अंतिम सत्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.